नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर पितृपक्ष सुरू आहे आणि लवकरच शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. तर बऱ्याच लोकांच्या घरी घट बसतात, तसे माझ्याही घरी घट बसतात दरवर्षी. आपली जी कुलदेवता आहे तिला प्रसन्न करणं हे फार महत्त्वाचं असतं. आपले गुरु आपल्या सोबत असतात, पण आपल्या गुरूंसोबत आपल्याला आपल्या कुलदेवतेचीही सेवा केली पाहिजे. म्हणून हे शारदीय नवरात्रोत्सव जे आहे 9 दिवसांचे, ते पूर्ण 9 दिवस आपण आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. तर सेवा काय काय करायची हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण आज मी तुम्हाला घटस्थापनेचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी की घटस्थापना कशी करायची. बऱ्याच मैत्रिणी आहेत ज्यांना माहीत नाही आहे. शक्यतो घटस्थापना ही सगळीकडे सारखीच होते, त्याच्यात काही वेगळेपणा असं नाही. पण तरी मी तुम्हाला दाखवते की मी कशा प्रकारे घटस्थापना करते. ज्या दिवशी मी घट बसवेन म्हणजे घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी, त्या दिवशी मी तुम्हाला दाखवेलच की मी घटस्थापना कशी केली. पण आता ज्या मैत्रिणींना माहीत नाही आहे की घटस्थापना कशी करायची आहे, त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर याआधी जो पौर्णिमेच्या सेवेचा जो व्हिडिओ होता, त्याला तुम्ही खूप खूप प्रेम दिलंत, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे. आणि यापुढे मी अशा प्रकारचे व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. चला तर बघूया की घटस्थापना कशी करायची आहे ती. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी एका पळडीमध्ये माती घेतलेली आहे. त्या मातीमध्ये मी थोडेसे धान्य असं पसरवून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा आता याच्यावर मी थोडंसं माती टाकून घेणार आहे. चांगल्या प्रतीची माती घ्यायची आहे आणि धान्य घेताना सप्तधान्य घेतलं तरी चालतं, 5 धान्य घेतली तरी चालतात. मी इथे गहू घेतलेले आहेत. आमच्या गावाकडे गहू घेण्याची पद्धत आहे, म्हणून मी फक्त गहूच घेते. 5 धान्य घेतलं तर अतिउत्तम. आपापल्या पद्धतीप्रमाणे आपल्याला फॉलो करायचं आहे. कोणी सांगतं म्हणून वेगळ्या पद्धती करू नका. तुमच्या ज्या पूर्वापार ज्या घराण्यात चालत आलेल्या पद्धती आहेत त्याच तुम्हाला फॉलो करायच्या आहे. तर बघा अशा प्रकारे मी पळडीमध्ये माती टाकून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण शुद्ध पाण्याने भरलेला घट जो असतो, मातीचा जो कलश असतो, तो पाण्याने भरून घेतलेला आहे आणि त्याभोवती आपण लाल कलरचा जो कलावा जो धागा असतो, तो कलावा बांधून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता खाली अशा प्रकारे मी ताम्हण घेतलेलं आहे. ताम्हणावर मी पळडी ठेवलेली आहे. पळडीमध्ये इथे खाली काही जण पत्रावळी ठेवतात किंवा केळीचं पानही ठेवतात. ते ठेवलं तरी चालेल, पण मी काही ठेवत नाही. मी डायरेक्टली माती टाकते आणि त्यानंतर इथे वरती आपण हा जो कलश घेतलेला आहे मातीचा, तो पाण्याने भरून घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत हळद, कुंकू आणि अक्षता. सुपारी आणि 1 रुपया टाकणार आहोत. यानंतर आपण यामध्ये विड्याची पानं ठेवणार आहोत. हे बघा, तुम्ही बघू शकता. हा नारळ मी ओला करून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी आसन तयार करून ठेवलेलं आहे आपलं घटस्थापनेसाठी. तर इथे आपण हा जो पाट आहे त्या पाटावर आपण आपला घट ठेवणार आहोत. तर आपण सर्वात आधी इथे अक्षता वाहून घेणार आहोत आणि हळद आणि कुंकू त्यावर वाहणार आहोत. त्यानंतर आपला जो घट आहे तो आपण इथे ठेवणार आहोत. पाणी घालणार आहोत. जास्त पाणी घालायचं नाही आहे, थोडंसंच घालायचं आहे. सर्वात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे, त्यानंतरच सेवेला सुरुवात करायची आहे. घटस्थापनेला प्रारंभ करण्याआधी आपल्याला सर्वात आधी भगवान गणेशाची पूजन करायचे आहे. गणेशाची स्थापना करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला घटस्थापना करायची आहे. त्यासाठी मी भगवान गणेशाची मूर्ती ताम्हणात घेतलेली आहे. जर तुम्ही आपण आधी देवपूजा करतो घटस्थापनेच्या दिवशी आणि त्यानंतर घटस्थापना करतो, तर तुम्ही जर गणपती बाप्पाला घटी बसवले असेल तर तुम्ही सुपारीही घेऊ शकता. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. भगवान गणेशाच्या स्थापनेसाठी मी आधी अक्षदा, हळद आणि कुंकू इथे वाहून घेत आहे आणि त्यानंतरच आपण भगवान गणेशाची मूर्ती इथे स्थापन करणार आहोत. मूर्ती स्थापन केल्यानंतर
आपण हळद कुंकू वाहून घेऊया. हे गणपती बाप्पा, मी तुम्हाला हळद कुंकू वाहत आहे. हे गणपती बाप्पा, मी तुम्हाला अक्षता वाहत आहे. हे गणपती बाप्पा, मी तुम्हाला फूल वाहत आहे. गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर भरीव चौकोन करून तिथे आपण खडीसाखरेचा नैवेद्य दाखवणार आहोत. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा समानाय स्वाहा अमृते ब्रह्मसत्वाय स्वाहा. अशा प्रकारे आपण भगवान गणेशाची स्थापना केली आहे. यानंतरच आपण घटस्थापनेला सुरुवात करणार आहोत. गणपती बाप्पा मोरया, नैवेद्यम समर्पयामी, प्रार्थनापूर्वक नमस्करोमी. यावर मी खालून वर जाणाऱ्या कुंकवाच्या 5 रेषा काढून घेत आहे. घटस्थापनेच्या वेळी तुमची जी कुलदेवता आहे त्या कुलदेवतेचा फोटोही तुम्ही या घटाच्या मागच्या बाजूला ठेवू शकता. मी आता या व्हिडिओमध्ये नाही ठेवलेला आहे, पण तुम्ही तुमच्या कुलदेवतेचा कोणताही फोटो जर तुमच्याकडे असेल तर या घटाच्या मागच्या बाजूला ठेवू शकता. सेवा सुरू करण्याआधी मी छोटासा दिवा लावला होता आणि त्यानंतर जो अखंड दिवा आहे तो मी नंतर लावणार आहे. पण तुम्ही आधी अखंड दिवा लावूनही ही सेवा करू शकता. मी घटाला फुले अर्पण करत आहे, पण ही जी फुलं आहेत ती मी थोड्या वेळासाठीच ठेवणार आहे. कारण जर फुलं तशीच ठेवली तर त्या फुलांमुळे धन उगवण्यामध्ये अडचण निर्माण होतात आणि धन व्यवस्थित उगवत नाही. माझ्याकडे गजरा होता, तो मी देवीला माळलेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. घटस्थापना झाल्यानंतर आपण घटालाही नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. आता खरं तर 5 फळं लागतात, पण माझ्याकडे सध्या 1 फळ आहे तर मी ते वाहून घेते. पहिल्या दिवशी घटाला नागवेलीच्या पानांची माळ चढवतात, त्यामुळे मी इथे नागवेलीच्या पानांची माळ चढवलेली आहे. दुसऱ्या दिवसापासून आपल्याला रोज वेगवेगळ्या पाना फुलांची माळ चढवायची आहे. अशी 9 दिवस 9 माळ आपल्याला चढवायच्या आहे. आता आपण अखंड दिवा कसा लावायचा ते बघूया. अखंड दिवा लावल्याशिवाय आपली घटस्थापना पूर्ण होणार नाही. हा दिवा आहे माझ्याकडे. अखंड दिवा लावण्यासाठी मी हाच दिवा वापरते. हा दिवा मला जास्त सोयीस्कर वाटतो, कारण या दिव्यामध्ये आपण इकडे मध्ये वात आपण अशी गोल गोल करून ठेवतो. उरलेली वात इथे गोल गुंडाळता येते आणि मग इथून वात जर संपत आली तर इथून पुढे सरकवता येते. त्यामुळे हा दिवा मला सगळ्यात बेटर वाटतो. तर तुमच्याकडे जर असा दिवा नसेल, हा दिवा मी गंगेवर घेतला होता नाशिकला. जर हा दिवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मातीची पंतीसुद्धा वापरू शकता. अशा प्रकारे पंथी तुम्ही वापरू शकता आणि वातमध्ये अशी गोल गोल करून ठेवायची आणि जशी जशी आपल्याला संपत जाईल तशी पुढे सरकवता येते. तिसरा ऑप्शन आहे अशा प्रकारचा दिवा. अशा प्रकारचा दिवाही तुम्ही वापरू शकता. पण यामध्ये असा प्रॉब्लेम होतो की इथून वरून वात आपल्याला कधी कधी वर ओढताना ती विझून जाते. म्हणून मी अशा प्रकारच्या दिव्यापेक्षा शक्यतो मी हाच दिवा वापरते. मला हाच दिवा आवडतो, त्यामुळे दरवर्षी मी हाच दिवा वापरते. ही जी वात आहे ती वात आपण 9 दिवस पुरेल अशी वात आपल्याला घ्यायची आहे. तर ही वात साधारण असं माप असतं की 1.25 हात वात घ्यायची असते. वात अशा प्रकारे डबल घ्यायची आहे. सिंगल वात कधी घ्यायची नाही आहे. डबल वात घ्यायची आहे आणि ती व्यवस्थित वळून घ्यायची आहे. तेलाने किंवा तुपाने तुम्ही वळून घेऊ शकता. अशा प्रकारे आपण तांदळाचं स्वस्तिक बनवून घेणार आहोत इकडे आपला दिवा ठेवण्यासाठी. आता मी इथे दिवा प्रज्वलित केला आहे. आपला जो दिवा आहे तो डायरेक्टली आपल्याला खाली न ठेवता खाली एक ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटामध्ये तो दिवा ठेवायचा आहे. अशा प्रकारे दिव्यालाही आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे फूल अर्पण करायचं आहे आणि दिव्याच्याही पाया पडायचं आहे. तर घटस्थापना कशी करायची हे तुम्हाला मी पूर्णपणे दाखवलं आहे. माझ्या परीने जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवलं आहे. पण घटस्थापनेच्या पूर्वी तुम्हाला एक गोष्ट कटाक्षाने पाळायची आहे. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती गोष्ट अशी आहे की आपल्याला आपलं पूर्ण घर अतिशय स्वच्छ करायचं आहे आणि पूर्ण घर स्वच्छ केल्यानंतरच आपल्याला घटस्थापना करायची आहे. ज्यांचे पित्र आधी होऊन गेलेले आहेत त्यांनी घर साफ केलेलंच असेल, पण जे आता
सर्व पितृ अमावस्येला ज्यांचं पित्र आहे, सर्व पितृ अमावस्या झाल्यानंतर, पित्र झाल्यानंतर तुम्ही साफ करा. ज्या घरामध्ये, ज्या रूममध्ये तुम्ही घटस्थापना करणार आहात, तो रूम सुद्धा अत्यंत स्वच्छ असला पाहिजे. जिथे मी आता घटस्थापना केली आहे, तसाच तुम्ही जिथे घटस्थापना करणार आहे तो कोपरा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच तिथे घटस्थापना करायची आहे. ज्या खोलीमध्ये तुम्ही घटस्थापना करणार आहात, ती खोली तुम्हाला अत्यंत स्वच्छ करायची आहे. जाळे जळमटे सर्व काढून घ्यायचे आहे आणि ज्या वस्तू तुम्ही वापरणार आहात घटस्थापनेसाठी, त्या वस्तू सुद्धा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचा आहे. उदाहरणार्थ आता मी ह्या टेबलवर माझी घटस्थापना केलेली आहे, तर मी हा टेबल आधी पूर्णपणे स्वच्छ केला, त्यानंतर हा कोपरा पण मी स्वच्छ करून घेतला. तर तुम्ही घटस्थापनेच्या आधी ही सर्व स्वच्छता करायलाच हवी. आमच्याकडे तर गावी पूर्ण घर धुवून काढतात. प्रत्येक घरातला प्रत्येक कपडा न कपडा, प्रत्येक भांडं धुवून काढतात. आता आपल्याकडून एवढ्या गोष्टी होत नाही, पण जास्तीत जास्त स्वच्छता आपण घटस्थापनेच्या आधी करायची आहे. कारण आपण जी सेवा 9 दिवस आई भगवतीची करणार आहे, त्या सेवेचं फळ जर आपल्याला पूर्णपणे हवं असेल, तर आपल्याला स्वच्छता ही करावीच लागणार. त्याशिवाय आपल्याला फळ प्राप्त होणार नाही. कारण जिथे स्वच्छता असते तिथेच आई भगवती, माता लक्ष्मी यांचा वास असतो, देवी देवतांचा वास असतो. स्वच्छतेच्या ठिकाणीच ते वास करतात. त्यामुळे जर तुमची इच्छा असेल की 9 दिवसांमध्ये आई भगवती सूक्ष्म रूपाने आपल्या घरात वास करावे, तर सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे तुमचं घर हे अतिशय स्वच्छ असलं पाहिजे. ज्या दिवशी घटस्थापना करायची आहे त्या दिवशी सर्वांनी हळदीचं लेपन दरवाजाला करायचंच आहे, न विसरता करायचं आहे. त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तो आपल्याला सर्वांना स्वच्छ करायचा आहे. मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा, हळदीचं लेपन करायचं. जे मेन घर आहे आपलं, फरशी वगैरे लादी सर्व गोमूत्र टाकून आपल्याला पुसायचं आहे. अशा प्रकारे स्वच्छता करूनच आपल्याला देवांची पूजा करून देवांना घटी बसवून मग आपल्याला घटस्थापना करायची आहे. आणि आपल्याला घटस्थापनेत नंतर 9 दिवस कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत याबद्दलही डिटेल व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. पण हे घटस्थापना करताना आपण आता मला तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून मी कोणते मंत्र बोलले नाही, पण तुम्ही घटस्थापना करताना नवार्णव मंत्र म्हणू शकता. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा मंत्र तुम्ही म्हणू शकता, किंवा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. तर तुम्हाला जो सोपा वाटेल तो मंत्र म्हणू शकता, पण तुम्ही घटस्थापना करताना देवीचं नामस्मरण करताच घटस्थापना करायची आहे. आणि आपल्या कुलदेवतेची आपल्याला 9 दिवस जास्तीत जास्त सेवा करायची आहे. आणि अखंड दिवा हा प्रत्येकाने घरात लावायचाच आहे. कारण जर तुम्ही घट नसेल जरी बसवत तरी तुम्हाला अखंड दिवा हा प्रत्येकाला घरात लावायचा आहे. आपल्या कुलदेवतेची एक प्रकारची सेवा म्हणून आपण हा अखंड दिवा 9 दिवस जाळायचा आहे. आणि कुलदेवतेला एक प्रकारचं बोलतात ना, आपल्या घरामध्ये जर सूक्ष्म स्वरूपात आपली कुलदेवता वास करावी असं आपल्याला जर तुम्हाला वाटत असेल, तर 9 दिवस प्रत्येकाने हा अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा ब्लॉग? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अजूनही इन्फॉर्मेटिव्ह असे व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. स्पिरिच्युअल व्हिडिओ तर आहेत आणि बाकीचेही व्हिडिओ घेऊन येणार आहे. आणि तुम्ही मला जे प्रोत्साहन देत आहात, रिस्पॉन्स पण छान आहे, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे. अशीच तुमची साथ असू द्या. यानंतरचा व्हिडिओ असणार आहे आई भगवतीची सेवा, म्हणजे 9 दिवस आपण कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अखंड दिवा कसा लावायचा आणि घटस्थापना कशी करायची हे सांगितलं. प्रभावी सेवा म्हणजे कुंकुमार्चन, आई भगवतीची अतिशय आवडती सेवा, ती पण कशी करायची आहे तेही मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. चला तर मग पुन्हा भेटू अशा सुंदर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.